पुन्हा एक बार देवाचे आपण आभार मानूया की त्याच्या दयेद्वारे, त्याच्या कृपेद्वारे, त्याच्या आशीर्वादाच्या ही नवी सकाळ त्याने आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा गौरव करण्यासाठी ह्या सकाळच्या वेळेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. आज मला अतिशय आनंद वाटतोय की एका नवीन पुस्तकाविषयी आज आपण शिकत आहोत, पुस्तकातून शिकत आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे युगायुगांची आशा. या पुस्तकाची प्रस्तावना किंवा या पुस्तकाचं इंट्रोडक्शन आज मी तुम्हाला करत आहे. प्रियानो, जर ह्या पुस्तकाचं इंट्रोडक्शन करायचं झालं तर खूप सारे शब्द आहेत जे की ते माझ्या अपुरे आहेत आणि शैलेश व्हाईटने खूप सुंदर प्रकारे ह्या पुस्तकातून महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या प्रिय लेकरांपर्यंत आणलेल्या आहेत. पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा दिलेली आहे. या पुस्तकाची एकच थीम महत्वाची आहे, ते म्हणजे देवाचं प्रेम जगाला कळवणे. आणि ते जे प्रेम आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे, मरणाद्वारे, परत उठण्याद्वारे आणि त्याच्या सेवा कार्याद्वारे हे जे प्रेम आहे ते ह्या पुस्तकातून प्रकट करण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः हे जे पुस्तक आहे ते येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्रावरती केंद्रित केलेलं हे पुस्तक आहे. आणि येशू ख्रिस्ताला या पुस्तकामध्ये उंचावलेले आहे. आणि शेवटच्या काळामध्ये ही गरज होती, हे आपण केलं पाहिजे अशी देवाची पण इच्छा आहे. कारण आपल्याला पाहायला मिळतंय ही युगायुगांची आशा ह्या शब्दाचा अर्थ काय की ज्यावेळेस आदाम आणि हवेकडून पाप घडलेल्या पॅट्रिक्स ऑन प्रॉफिट्स या पुस्तकामध्ये बघितलं तर आपल्याला समजतंय आणि बायबलमध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलं ज्यावेळेस त्यांनी पाप केलं त्यावेळेस त्यांना एदेन बागेतून बाहेर घालवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर असं म्हणताय पॅट्रिक्स ऑन प्रॉफिट्स पुस्तकामध्ये अनेक दिवस ते एदेन बागेच्या समोर जायचे आणि एदेन बागेकडे पाहत ते दुःख करायचे आदाम आणि हवा. कारण त्याने खूप मोठी संधी देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची त्यांनी केलेल्या पापामुळे काय झालेले आहे त्यांनी निवडलेली होती. आणि देवाने आपल्याला पाहायला मिळते 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांना प्रॉमिस केलेला आहे जो जगाचा तारणार आहे तो तुमच्यासाठी येणार आहे आणि तुमची त्याची भेट होणार. म्हणजे थोडक्यात काय येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे, जन्म आहे त्याच्याबद्दल त्यांना प्रॉमिस केलेला आहे आणि तो तुमच्या पापाची मदत पावणार आहे. म्हणजे थोडक्यात ही जी युगानुयुगांची आशा आहे जी आदाम हवेला दिलेली होती तीच आशा यहुद्यांपर्यंत, तुमच्या माझ्यापर्यंत आणि सर्व जगापर्यंत ही दिलेली आहे. तर आज ही प्रस्तावना आहे. विशेष करून पुन्हा मी हे सांगेन की पित्याचं जे प्रेम आहे, परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम या पुस्तकामध्ये प्रगट आधी करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज आपण पाहणार आहोत पहिल्या धड्याकडे आणि पहिल्या धड्याचं नाव आहे आम्हा बरोबर देव. ह्या धड्याकडे किंवा ह्या मध्याकडे जर पाहिलं आम्हा बरोबर देव या शब्दाचा अर्थ काय? आम्हा बरोबर देव नव्हता का, नाही आहे का, नसेल का? मात्र ह्या शब्दाचा अर्थ हा आहे की आता तेच मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की जी देवाची समक्षितता जी आदाम आणि हवेपासून येशू ख्रिस्तापर्यंत लोकांमध्ये नव्हती. पवित्र आत्म्याच्या द्वारे देव जरी लोकांना चालवत असला मात्र देव वैयक्तिकरित्या जसं येशू ख्रिस्त लोकांसंगती बसलेले आहेत, उठलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार येशू ख्रिस्ताने केलेले आहेत. ह्या गोष्टी म्हणजे आम्हा बरोबर जो देव आहे याविषयी आपल्याला ही मथा सांगत आहे. थोडक्यात मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक एक पॅराग्राफ आपण हळूहळू जाणत आहोत. तर असं म्हटलेलं आहे पान नंबर 1 वरती आम्हा बरोबर देव हा अध्याय 1 असं म्हटलेलं आहे. त्याला इमॅन्युएल म्हणतील. त्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव असा आहे. देवाच्या वैभवाचे तेज प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर दृश्यमान होते. सनातन काळापासून प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर होता. तो देवाची प्रतिमा होता. त्याची थोरवी, ऐश्वर्य आणि त्याच्या अतुलनीय वैभवाची तो प्रतिमा होता. हे वैभव प्रगट करण्यासाठी तो आला. म्हणजे आम्हाबरोबर देव, यामुळेच त्याचे नाव इमॅन्युएल म्हणतील असे भाकीत करण्यात आले होते. तर हा पॅराग्राफ आपल्याला सांगतोय की येशू ख्रिस्त, येशू किंवा इमॅन्युएल हा ग्रीक शब्द आहे आणि ग्रीक शब्दाचा अर्थ आम्हाबरोबर देव. आज आपल्याला पाहायला मिळते तेच
की जे परमेश्वरानं अभिवचन दिलेलं होतं यशा संदेशाच्या द्वारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आदामाने हवेला तेच अभिवचन परमेश्वराने काय केलेले आहे, येशू ख्रिस्त जो येणार होता ते अभिवचन पूर्ण केलेलं आहे. आणि ह्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगताय की येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचे जे तेज आहे, देवाचं स्वरूप आहे, देव कसा आहे हे लोकांना, देवाच्या लोकांना तो दाखवत आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तो सनातन काळापासून प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर होता, तो देवाची प्रतिमा होता. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, पित्याला प्रगट करण्याचं काम केलेलं आहे. आणि तो त्याच्या लोकांसाठी स्वर्ग सोडून त्याच्या लोकांसाठी या पृथ्वी तलावरती आलेला आहे. प्रियान, मला हे सांगायला आवडेल, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस जन्म घेतला त्या गायीच्या गोट्यामध्ये, त्यावेळेपासून येशू ख्रिस्ताच्या समोर वधस्तंभ होता. आणि तो जो वधस्तंभ तो भविष्यामध्ये सहन करणार होता, वाहणार होता, त्यातून तो त्याच्या लोकांना सांगत होता की मी तुमच्या संगती आहे, तुम्ही केलेल्या पापामुळे मी तुमच्या संगती आहे, आणि तुम्ही तुमच्या पापांमध्ये एकटे नाही आहे, तर ते तुमचं पाप हलकं करण्यासाठी किंवा तुम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी मी तुमच्या संगती आहे. आणि हे जे पित्याचं स्वरूप आहे, पित्याचं गुण आहे, तो येशू ख्रिस्त दाखवत होता. पुढच्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलेलं आहे, आम्हाबरोबर निवास करण्याद्वारे येशू मानव आणि देवदूत यांना देवाचे प्रगटीकरण करणार होता. तो देवाचा शब्द होता, त्याने देवाचा विचार ऐकवला, बोलून दाखवला. आपल्या शिष्यांसाठी केलेल्या प्रार्थनेत तो म्हणतो, त्यास मी तुझे नाव प्रगट केले आहे, दयाळू व कनवाळू देव, मंद क्रोध व दयेचा सत्याचा सागर, यासाठी की जी प्रीती तू मजवर केली ती त्याचमध्ये असावी आणि मी त्याचमध्ये असावे. केवळ ह्या पृथ्वीवरील रहिवाशासाठी हे आविष्करण करण्यात आले नव्हते. हे आमचे लहानसे जग अफाट विश्वातील धडे शिकण्याचे एक उदाहरण आहे. देवाच्या कृपेचा आश्चर्यकारक हेतू, उद्देश, उद्धार करणाऱ्या प्रेमाचे रहस्य हा मुख्य विषय असून त्याच्यावर देवदूतांचा सखोल विचार करावायचा आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या युगामध्ये या विषयावर त्यांचा सततचा अभ्यास राहील. उद्धार पावलेले आणि पतन न पावलेले यांना ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये त्याचे गीत आणि ज्ञानशास्त्र लाभेल. ख्रिस्ताच्या मुखावर जे वैभवी तेज दिसेल ते आत्मयज्ञामध्ये प्रगट केलेल्या प्रेम वैभवाचे होते. वधस्तंभाच्या संदर्भात पाहिल्यास स्वार्थ त्यागातून प्रगट केलेला प्रीती नियम हा पृथ्वीवर आणि स्वर्गातील जीवनाचा नियम आहे. जी प्रीती स्वार्थ पाहत नाही तिचा उगम देवाच्या अंतर्यामात आहे, आणि जो प्रकाशात निवास करतो त्याचा स्वभाव विनम्र आणि सौम्य यामध्ये प्रगट करण्यात आला आहे. प्रियानो, आपल्याला ह्या पॅराग्राफमध्ये शिकायला मिळते, पाहायला मिळते, आम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने निवास करण्याद्वारे हे दाखवून दिलेलं आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो देवाचा शब्द आहे. आणि शब्द जर योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये म्हटलेला आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणजे शब्द, त्यामध्ये शब्द हे कोणाला दर्शवलेला आहे, तो येशू ख्रिस्ताला दर्शवलेला आहे. आणि पित्याचं जे वास्तव्य आहे ते येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे, त्याच्या लोकांमध्ये राहण्याद्वारे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि येशू ख्रिस्त म्हणतोय की मी त्यास तुझं नाव प्रगट केलं. योहानेचा 15व्या अध्यायामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये म्हणतोय पित्याकडे की मी तुझं नाव प्रगट केलं. आणि कशा पद्धतीने प्रगट केलं, तर जो देव आहे तो दयाळू आहे, देव जो आहे तो कनवाळू आहे, देव जो आहे मंदक्रोध आहे, दयेचा आणि सत्याचा सागर आहे. प्रियानो, तुम्हाला आठवते का हीच गोष्ट ज्यावेळेस मोशेला पाचारण झालं निर्गमनाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, त्यावेळेस मोशे सुद्धा म्हणतोय की देवा तू कोण आहेस, मला जर लोकांनी विचारलं तू कोण आहेस, मी काय म्हणून त्याला सांगू. तर देव मोशेला म्हणतोय की तू हे सांग, मी कसा आहे, मंदक्रोध दयाळू देव, जे इथं आपण वाचला आताच, तू दयाळू कनवाळू देव, मंदक्रोध दयेचा सत्याचा सागर, असा मी आहे. आणि हेच जी गोष्ट आहे जी खूप वर्षापूर्वी मोशेला मोशेने परमेश्वराला विचारल्यानंतर परमेश्वराने त्याला सांगितलेली होती, तीच गोष्ट येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्रामध्ये लोकांसमोर येणार होती.
म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय की आम्हाबरोबर देव हे इथं प्रकट झालेलं आहे. पुढे पाहिलं तर आपल्याला इथं समजतंय की प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, त्याचं जे जीवन आहे त्याच्या मुखावरती जे पित्याचं वैभव आहे ते दिसत होतं. विशेष म्हणजे त्यांनी जी प्रीती केलेली आहे, जो आत्मयज्ञ त्याने केलेला आहे, ते त्यामध्ये सुद्धा पित्याचं प्रेम, पित्याचं वैभव होते. आणि विशेषतः इथे म्हटलेलं आहे वधस्तंभाच्या संदर्भात पाहिल्यास त्यातून स्वार्थ दिसत नाहीये. वधस्तंभातून कडे पाहिल्यानंतर, येशूच्या बलिदानाकडे पाहिल्यानंतर निस्वार्थी पित्याचं प्रेम जे त्याच्या लोकांवर होत आहे ते दाखवण्याचं जे काम आहे, ते दर्शवण्याचं जे काम आहे, ते येशू ख्रिस्त इथे करताना मला पाहायला मिळते. पित्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त जे करत आहे ते पिता कशा प्रकारे त्याच्या लोकांवरती प्रेम करतोय हे तो तिथे दाखवत आहे. म्हणजे येशू ख्रिस्त अधिक आणि अधिक देव कोण आहे, देव कसा आहे, ह्या गोष्टी लोकांना त्याच्या आयुष्यातून, त्याच्या जीवनातून, त्याच्या सर्व कार्याच्याद्वारे लोकांसमोर काय करताय, मांडत आहे. पुढे पाहूया आपण पान नंबर 1 वरती शेवट आणि पॅराग्राफ मध्ये शेवटच्या प्रारंभी सृष्टीच्या उत्पत्ती कार्यामध्ये देवाचे प्रगटीकरण करण्यात आलेले आहे. ख्रिस्ताने पृथ्वीचा पाया घातला आणि आकाश निर्माण केले, अंतराळामध्ये अनेक जग निर्माण केले आणि भूमी फुल झाडाने सुशोभित केले. आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवले, समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. स्तोत्रसंहिता 65 अध्याय 6 वचन असं म्हणतंय. आणि स्तोत्रसंहिता 95:5 मध्ये असं म्हटलेलं आहे, पृथ्वी त्याने सुशोभित केली आणि गाण्याने वातावरण भरून टाकले आणि पृथ्वी सर्व सृष्ट वस्तूवर, अंतराळ आणि वायूवर पित्याचा प्रेम संदेश त्यांनी लिहिला. आपल्याला या पॅराग्राफ मध्ये पाहायला मिळते की येशू ख्रिस्त जो आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा हे एक आहे आणि जी उत्पत्ती आहे त्यांच्याद्वारेच घडलेली आहे. आपल्याला पाहायला मिळते वर्षोत्मा याचा पहिल्या अध्यायामध्ये 1 ते 3 वर्षांमध्ये पाहिलं तर प्रारंभी देवाने काय केलं, आकाश आणि पृथ्वी हे सर्व निर्माण केले. आणि तिथं तेच वचन तिथं म्हटलंय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. जे सर्व अस्तित्वात आलं ते त्याच्याद्वारे आलेले नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की जी सर्व निर्मिती, सर्व जी उत्पत्ती आहे, ते सर्व उत्पत्ती, सर्व निर्मिती जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त त्या उत्पत्तीमध्ये होता, पिता होता, पवित्र आत्मा होता. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा जो निसर्ग आहे तो सुशोभित केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, सुशोभित करून त्या निसर्गामध्ये पित्याचं प्रेम दाखवण्यात आलेला आहे. पुढे आपण पाहूया, अजून थोडस स्पष्ट होतं इथे पुढच्या पॅराग्राफ मध्ये. पापामुळे देवाच्या परिपूर्ण करणीला कलंक लागला तरी हस्तलेख कायम राहिला. आज सुद्धा उत्पत्ती कार्य त्याचा महिमा वर्णिते. स्वतःसाठीच कोणी जगत नाही, फक्त स्वार्थी मनुष्य स्वतःचेच पाहतो. थोडस मी थांबेल आणि इथं बोलेल. इथं म्हटलेलं आहे, पापामुळे देवाच्या जी निर्मिती, उत्पत्ती आहे, परिपूर्ण करणीला कलंक लागला तरी देवाने जे त्याचं कार्य, जे हस्तकार्य केलेलं आहे ते कायम राहिलेलं आहे. आणि आज पण जर पाहिलं उत्पत्ती कार्याचा जो कार्य आहे, उत्पत्तीचं सृष्टी थोडक्यात तिथे काय करते, देवाचा महिमा वर्णिती. आणि निसर्गामध्ये आपण पाहिलं, कोणतीही गोष्ट निसर्गामध्ये आपण पाहिली ती स्वार्थीपणा त्याच्यामध्ये दिसत नाहीये. प्रत्येक जी गोष्ट आहे ती इतरांसाठी हा निसर्ग करत आहे. पुढे आपण पाहणार आहोत. मात्र इथं म्हटलेलं आहे, फक्त स्वार्थी मनुष्य स्वतःचेच पाहतो. इथं थांबण्याचं कारण हेच होतं. आज मला सांगायचं आहे, आज पण देवाचे लेकरं या नात्याने हा जो शब्द किंवा ही जी ओळ आहे ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय सांगत आहे किंवा काय मार्गदर्शन आध्यात्मिक तुम्हाला मला देत आहे. आपलं आयुष्य जे आहे ते स्वार्थी आयुष्यातच जगत आहोत का? आपण देवाची लेकरं या नात्याने आज आपण विचार करूया. हा निसर्ग देवाचं प्रेम दाखवतोय, देव निस्वार्थी आहे ते दाखवतोय. मात्र आज आपलं आयुष्य काय आहे आपण थोडस विचार करूया. पुढे जाऊया आपण. हवेत भरारी मारणारा पक्षी नाही,
किंवा भूमीवर संचार करणारा प्राणी नाही, कारण ते दुसऱ्याची सेवा करण्यात रमतात. पशुपक्ष्यांविषयी सुद्धा इथे म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा स्वार्थ नाहीये. प्रत्येक ऍक्शन मध्ये ते काय करत आहेत, निस्वार्थीपणे आपले जीवन ते जगत आहे. जंगलातील पान घ्या, गवताची पाने घ्या, त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी होतो. प्रत्येक वृक्ष आणि झुडूप व पाप मानवाच्या आणि जनावरांच्या जीवनासाठी पोषक. ते पाप नाही तर तिथं पान आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. झुडूप व पान मानवाच्या आणि जनावरांच्या जीवनासाठी पोषक अशा नैसर्गिक घटकांचा वर्षाव करतात. देवाचं वचन इथं म्हटलेलं आहे. म्हणतात की जंगलातील पान गवत जे काही असेल ते इतरांसाठी त्या गोष्टी आहेत. स्टेप टू क्राइस्ट या पुस्तकामध्ये पाहिलं तर तिथं खूप सुंदर प्रकारे लिहितात. त्या म्हणतात गवताच्या प्रत्येक पात्यावरती, गवताच्या प्रत्येक पानावरती देवप्रीती आहे असं लिहिलं आहे. कारण ते गवत, ते प्रत्येक पात ही प्राण्यांची भूक भागवतात आणि त्याच्याद्वारे देवप्रीती आहे हे दर्शवलं जातं. जरी आपण उघड्या डोळ्याने पाहिलं तर आपल्याला दिसत नाही, मात्र आध्यात्मिक नेत्यामध्ये पाहिलं आपल्याला नक्कीच हे समजून येतं. पुढे आपण पाहूया. पुढे म्हटलेलं आहे प्रत्येक वृक्ष व झुडूप पान मानवाच्या आणि जनावरांच्या जीवनासाठी पोषक अशा नैसर्गिक घटकाचा वर्षाव करतात. त्याविना त्यांना जगणे अशक्य आहे. उलट पक्षी वृक्ष, झुडूप, पान यांची जोपासना मानव आणि जनावरे करतात. पहा, जनावर येतं त्या वृक्षाची, झुडपाची त्यांची जोपासना जनावरे करतात. समजून घेऊया आपण हे काय आहे. फुलांच्या मधुर सुगंधाने आणि सौंदर्याने पृथ्वी दरवळून व सजून जाते. फुलांच्या सौंदर्यानं, सुगंधानं पृथ्वी जी आहे ती सुंदर दिसते, सौंदर्याने पृथ्वी जाते आणि जो सुगंध आहे तो दरवळून जातो. म्हणजे फुले सुद्धा आपण फुलांकडे पाहिलं तर आपली जर निराशा असेल, आपल्यामध्ये जर निराशा असेल, आपण दुःखी असेल तर फुलांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच उत्साहितपणा येतोय. विशेष म्हणजे फुलांचा सुगंध आपण पाहतोय, निसर्गाची शोभा तो वाढवतोय. तुमचं माझं मन, चित्त जे कोणी त्याचा सुगंध घेतात ते सुद्धा प्रफुल्लित झाल्यासारखे होतं. म्हणजे फुलं आणि ह्या सर्व गोष्टी सुद्धा त्यांच्यामध्ये सेल्फिशनेस दिसत नाही आपल्यामध्ये, ते दुसऱ्यासाठी आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळते. जसं येशू ख्रिस्ताचं जीवन होतं तेच जीवन निसर्गामध्ये सुद्धा त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊया आपण. पुढे म्हटलेलं आहे हजारो जगांना आनंदित करण्यासाठी सूर्यप्रकाश किरण सर्वत्र पसरतो. भूभागातील प्रत्येक नाले व झरे यांच्याद्वारे महासागराला पाण्याचा पुरवठा होतो आणि महासागर नद्या आणि झरे यांचा उगम बनतो. येथे महासागर देण्यासाठी स्वीकारतो. त्याद्वारे भूमीवर पाण्याचा वर्षाव होतो आणि त्यामुळे भूमीला नवीन पालवी फुटते आणि पोंब येतात आपल्याला पाहायला मिळते. हे जे वॉटर सायकल जे आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की ह्या ज्या गोष्टी आहेत ते दुसऱ्यांसाठी आहेत. म्हणजे तेच निसर्गामध्ये जर आपण पाहिलं तर देवाचे गुण आज हे जरी पृथ्वी पापाने भ्रष्ट झाल्यासारखे झाले असले तरी सुद्धा देवाचे जे हस्तकृतीचे जे आहे ते आपल्याला समजते की त्यामध्ये काय आहे, देव आहे. आणि म्हणून प्रियानो आज आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेवटचा पॅराग्राफ मी लिहित आहे. जे कलंकित आणि अपवित्र आहेत त्यांच्यावर प्रीती करून जागरूकतेने काळजी वाहण्यात आनंद होतो. ते मानवाचे अंतःकरण प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करतात. ते ह्या अंधकारमय जगात वरून स्वर्गातून प्रकाश आणतात. सौम्यतेने आणि सहिष्णुतेने मानवाच्या अंतःकरणावर कार्य करून त्यांना ख्रिस्ताच्या सानिध्यात आणण्याचा प्रयत्न करतात. हा अनुभव त्यांना अधिक जवळचा वाटतो. आता निसर्गाविषयी झाल्यानंतर ह्या पॅराग्राफ मध्ये देवदूतांविषयी लिहिलेला आहे. ते देवदूत सुद्धा निस्वार्थीपणे देवाच्या लेकरांची काळजी घ्यायचा प्रयत्न करत आहेत. देवाच्या लोकांना सौम्यतेने सहिष्णुतेने त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करून ख्रिस्ताच्या सानिध्यात आणण्याचा ते काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत.
प्रियानो, मी नक्की सांगेन न विसरता, त्यांच्या प्रयत्नामुळेच आज तुम्ही मी ख्रिस्ताजवळ आहोत. देवाने तुमचे माझे रक्षणीय दूत जर ठेवले नसते तर प्रिया हे घडलं नसतं. आणि म्हणून आपल्याला पाहिले येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे, येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे सर्व गोष्टी आपल्याला समजतात. निसर्गाद्वारे आपल्याला समजतं, देवदूतांच्या कार्याद्वारे समजतं. सर्व गोष्टीकडे आपण जर पाहिलं, आपण ज्या गोष्टीचा विचार केला त्याच्यातून आपल्याला समजून येतं की आम्हाबरोबर देव आहे. आणि म्हणून प्रियानो, जर आम्हाबरोबर देव आहे तर आपण सुद्धा देवासमोर राहूया, देवासमोर चालूया. आणि देव काय करतात त्यामध्ये तुम्हाला मला मदत करतात. देवा करू वाचलेल्या आणि मी केलेल्या स्पष्टीकरणाच्या सर्व भागावरती त्याचा विशेष प्रकारचा आशा टाकू आणि तुम्हाला मला पुन्हा एकदा या पुस्तकाच्या द्वारे, या पुस्तकाच्या मननाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त समजावा, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य समजावं, त्याच्या विश्वासामध्ये तुमची माझी अधिक वाढ व्हावी, हीच मी परमेश्वराकडे ह्या वेळेस प्रार्थना करतो.